नमस्कार मित्रांनो, हा विभाग असा आहे की 80 मार्काच्या पेपरमधला 24 मार्क ह्या एकट्या या विभागाला आहेत, म्हणजेच ते उपयोजित विभाग. आणि या विभागामध्ये मुलं काय करतात, हा विभाग वेळेच्या अभावी काय करतात, सोडून देऊन जातात. म्हणजेच त्यांचे येतं किती नुकसान होतं, 24 मार्काचं या ठिकाणी नुकसान होतं. 24 मार्क म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे 24 मार्क तुम्हाला सोडायचे नाहीत. कसे पाडायचे तर तुम्ही शॉर्ट आणि स्वीट, एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक आहे, तर ती बघा. आणि ती कसं पाडायचे, कसे मार्क पाडायचे आणि कसं सिलेक्शन करायचं क्वेश्चनचं, तर इथे सांगणार आहे. बोर्डला आलेले 2-3 एक्झाम्पल्स म्हणजे जे आहेत ते बोर्डला आलेले एक्झाम्पल घेतलेले आहे, तर ते सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. परीक्षा आहे तुमची आणि हा जो विभाग आहे जास्तीत जास्त मार्क देऊन जातो. 80 पैकी 24 म्हणजे खूप सारं वेटेज आहे ह्याला. तर तुम्हाला पेपरचं जर पॅटर्न माहिती असेल तर गद्य विभाग आहे, पद्य आहे, स्थूल वाचन, त्याच्यानंतर व्याकरण घटक आणि उपयोजित लेखन. तर आपल्याला उपयोजित लेखनमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे, तर कसे घेणार, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना उपयोजित लेखनामध्ये मार्क पडत नाही किंवा उपयोजित लेखन कव्हर होत नाही. तर बेसिकली काय आहे माहिती आहे का, ह्याच्यात 3 प्रकारचे प्रश्न आहेत. एक पाचवा क्वेश्चन क्रमांक 5 अ, आ आणि ई असे 3 प्रश्न आहेत. तर त्या 3 मध्ये अ मध्ये आहे तुम्हाला पत्र आणि सारांश 6 मार्काला, जाहिरात आहे ब मध्ये बातमी आणि कथालेखन आहे ते 10 मार्क, म्हणजेच 5 मार्काला एक आहे, तुम्हाला 2 लिहायचे यापैकी. प्रसंग लेखन, आत्मलेखन आणि वैचारिक लेखन या 3 पैकी एक लिहायचं आहे, त्याला 8 मार्क आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे या ठिकाणी, तर तुम्ही ह्या सगळ्या किती टॉपिक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 टॉपिक आहेत. 8 मी तुम्हाला जर सांगितलं तर हे 8 टॉपिक नसून हे किती टॉपिक आहेत, 1 2 3 आणि 4 किती टॉपिक आहेत हे जर मी म्हटलं तुम्हाला, तर हा 8 टॉपिक नसून हे किती टॉपिक आहेत, तर हे 4 टॉपिक आहेत. कसं, तर तुम्हाला पत्राला और सारांश, जाहिरात, बातमी, कथालेखन तिन्हीपैकी 2, प्रसंग, आत्मकथन आणि वैचारिक लेखन या तिन्हीपैकी एक लिहायचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आजच ठरवायचं आहे की तुम्हाला पत्र लिहायचं आहे की सारांश, म्हणजे परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुमचा गोंधळ होणार नाही. तुम्ही पत्राचा अभ्यास केला ना, पत्रलेखनच लिहायचं. त्यानंतर ह्या तिन्हीपैकी एक लिहा, जाहिरात लिहा आणि खाली जे आणि बातमी लिहा. त्यानंतर खालचे जे 3 आहेत त्या 3 पैकी एक लिहा, वैचारिक. झाला तुमचा अभ्यास आहे ना. एकदम किती 25 ते 30 मिनिटांमध्ये हा सेक्शन एकदम स्मार्ट पद्धतीने गेलं तर कव्हर होतो आणि 24 मार्क या ठिकाणी पडत असतात. एक क्विक रिव्हिजन आहे हे तुम्हाला, कारण याच्यात आपण एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहे. मग आता मार्क कसे मिळवायचे, तर 2024-26चा जो पेपर आहे, तर त्या 26च्या पेपरमध्ये खूप सारे प्रश्न याच्यावरती येणार आहेत आणि चांगले चांगले आणि सोपे सोपे प्रश्न असणार आहे. ठीक आहे, मग फॉर्मॅट तुम्हाला 100% माहिती पाहिजे. प्रत्येक जो आन्सर तुम्ही लिहिणार आहे, पत्र असेल, जाहिरात असेल, बातमी असेल किंवा प्रसंग असेल किंवा वैचारिक लेखन असेल, या सगळ्यांचं फॉर्मॅट तुम्हाला नीट लक्षात असला पाहिजे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, फॉर्मॅटला खूप महत्त्व आहे. त्यात पत्रलेखन म्हटलं तर दिनांक, पत्ता, विषय, संबोधन, शेवट नीट असला पाहिजे. जाहिरात जर म्हटलं तुम्ही आकर्षक मथळा पाहिजे, मुद्देसूद माहिती पाहिजे. सूचना किंवा आता हे तुम्हाला नाही, सूचना, निवेदन ह्याच्या जागी बातमी लेखन असेल तर ती बातमी कधीची आहे, ठिकाण कोणतं आहे आणि त्याचं वार कोणता, दिनांक कोणता, असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. फॉर्मॅट चुकला की मार्क कमी होतात. त्याच्यामुळे फॉर्मॅट हा तुमचा मार्क वाढवणारा घटक आहे. ठीक आहे, मग आता लिहित असताना मुद्देसूद आणि स्पष्ट भाषा असायला पाहिजे तुमची. लहान व सोपी सोपी वाक्य, छोटी छोटी वाक्य तयार करा आणि अनावश्यक गोष्टीची प्रस्तावना टाळा. म्हणजे जास्त प्रस्तावना लिहित बसू नका. ॲक्युरेट प्रस्तावना जे आहे प्रश्नाला अनुसरून तर तीच लिहा. शब्द मर्यादा पाळा, म्हणजे जेवढे शब्द विचारले तुम्हाला तेवढ्या शब्दामध्ये उत्तर लिहा. जास्तीत जास्त मार्काला आहे म्हणून जास्त पेजेस लिहित बसायचं नाही. तुम्हाला हे समीकरण लक्ष ठेवता आलं पाहिजे. जास्त लिहिणे म्हणजे जास्त मार्क पडणे नाही, तर परीक्षेला प्रश्नाला अनुसरून लिहिणे म्हणजे जास्त मार्क पडत असतात. ठीक आहे, शब्द मर्यादा पाळा. त्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन जे आहे, सादरीकरण जे आहे ना, ते एकदम चांगलं पाहिजे. स्वच्छ अक्षर पाहिजे, सुंदर अक्षर पाहिजे. मुद्दे जे आहेत ना व्यवस्थित मांडता आले पाहिजेत आणि पॅराग्राफ करून तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. इथं आपण दिलेलं आहे खाली, तर ते डिस्कस करूया. तर क्वेश्चन पेपर आलेला. आता हे पत्रलेखनमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पत्र येतात, तर महानगरपालिकेचं तक्रारपत्र आहे, काही ठिकाणी मागणीपत्र येते, काही ठिकाणी तक्रारपत्र असेल, काही ठिकाणी निमंत्रण पत्रिका असेल, पत्र असेल, अशा प्रकारचे पत्र परीक्षेला येत असतात. त्यात दुसऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना रजेचा अर्ज लिहायचा आहे, तो सुद्धा पत्र आहे. वृक्षतोड थांबवण्यासाठी निवेदनपत्र तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीचे पत्र आहेत. त्या जाहिरातमध्ये हरवलेली वस्तू, भाड्याने घर देणे किंवा क्लासेस किंवा कोचिंग सेंटरची, कम्प्युटर सेंटरची जाहिरात करता येते तुम्हाला, तर ते सुद्धा लिहिता आलं पाहिजे. सगळ्यांचे फॉर्मॅट दिलेले आहे, ते सगळ्यांचे फॉर्मॅट सगळ्या शेवटी आहे, तर ते काळजीपूर्वक बघा. वैचारिक लेखनमध्ये काय येतं, प्रदूषण एक समस्या, स्वच्छता ही सेवा येतं. बातमी लेखनमध्ये येतं तुमचं अपघाताची बातमी किंवा क्रीडाविषयक असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, शाळेतील वार्षिक स्नेह संमेलन असेल किंवा वृक्षारोपण कार्यक्रम असेल किंवा विज्ञान प्रदर्शन असेल, या प्रकारचे प्रश्न बातमी लेखनात येऊ शकतात. आता लक्षात काय ठेवायचं आहे, तर प्रत्येक प्रकार असेल 2 ते 3 रेडीमेड फॉर्मॅट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं. आता आजच काय करायचे, फॉर्मॅट हे सगळे लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर वेळेचं नियोजन करा. एक प्रश्न 10 ते 12 मिनिटांमध्ये सोडवायचा प्रयत्न करा. 8 ते 10, 8 ते 10 किंवा 10 ते 12 तुमच्या मनावरती. ठीक आहे, मग आता एक पत्र घेतलेलं आहे, बोर्ड एक्झामला आलेलं आहे हे. तर प्रश्न कसा आहे, तर प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये खालील कृती सोडा. पत्र लेखन आहे, खालील निवेदन वाचावं, त्याखाली कोणतीही एक कृती पूर्ण
करा. बघा, अक्षरधारा वाचनालय आहे चिपळूणचं, यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा हा क्वेश्चन आहे. स्पर्धा दिनांक 27 फेब्रुवारी, वेळ सकाळी 11 वाजता आहे. स्थळ कुठे आहे? अक्षरधारा सभागृह चिपळूण. स्पर्धेचा विषय काय किंवा पारितोषिक वितरण समारंभ कधी? दुपारी 4 वाजता. संपर्क काय त्यांचा? ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय, त्यांचा हा ईमेल आहे. आता तुम्हाला स्वतःला काय समजायचं आहे की तुम्ही मुलगा असेल तर यश गुप्ते आणि मुलगी असेल तर इरा गुप्ते असं समजायचं आहे. आणि या ठिकाणी औपचारिक पत्र आणि या ठिकाणी अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्र कोणाला लिहायचं? ग्रंथपालाला लिहायचं आहे. अनौपचारिक पत्र मित्राला किंवा मैत्रिणीला लिहायचं, अभिनंदन करणारे पत्र. ठीक आहे. आणि इकडं विनंती करणारे पत्र. मग ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या अशा टाईपमध्ये येतं. ठीक आहे. ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचं सगळं इथं ॲड्रेस आला पाहिजे, इथं दिनांक आली पाहिजे, प्रति माननीय ग्रंथपाल अक्षरधारा वाचनालय चिपळूण. विषय काय? वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याची विनंती. हे औपचारिक पत्र घेतलेलं आहे. अनौपचारिक पत्रामध्ये विषय नसतो, बाकीच्या सर्व गोष्टी सेम असतात. आणि इथं माननीय महोदय लिहिले, तिथं प्रिय मित्र किंवा मैत्रीण जे असेल ते. मग हे तुम्ही वाचू शकता. आपल्या वाचनालयात दिनांक, जे प्रश्नामध्ये सगळी माहिती दिली आहे तीच सगळी माहिती आपण आपल्याला काय करायची असते? उत्तरामध्ये लिहायची असते. तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करा आणि बघा हे कशा पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला 2 ते 3 पॅराग्राफमध्ये मेन बॉडी लिहायची असते. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला लिहायचं आहे आपला विश्वासू, तुम्ही जो तुमचं नाव आहे, जो पत्र लिहितो त्याचं नाव आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं पत्रलेखन. एकदा बघा, व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. हा फॉर्मॅट आहे औपचारिक लेखनचा, औपचारिक पत्राचा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे जाहिरात लेखन. तर जाहिरात लेखन करताना तुम्हाला डायरेक्ट जाहिरातीची एक नमुना दाखवलेला आहे किंवा एक काय केलेलं आहे? सॅम्पल दाखवलं आहे. तर बघा, कुठली जाहिरात आहे? अक्षरधारा पुस्तक प्रदर्शन, म्हणजे पुस्तक प्रदर्शनाबद्दल तुम्हाला जाहिरात तयार करायची आहे. तर हे अक्षरधारा पुस्तक प्रदर्शन ही तुमची हेडिंग झाली. त्यानंतर हे टॅगलाईन आहे, वाचाल तर वाचाल, ज्ञान वाढवा, प्रगती करा. ठीक आहे. तर विशेष आकर्षण काय? तर सर्व पुस्तकांवर सूट 20% आहे. पौराणिक बाल साहित्याची रीती उपलब्ध आहेत. प्रसिद्ध लेखकांची उपस्थिती आहे. हे त्याची वैशिष्ट्य आहे, आकर्षण आहे विशेषतः जाहिरातीचं. त्यानंतर कधीची आहे जाहिरात? 10 ते 15 फेब्रुवारी. कधी असणार आहे कार्यक्रम? तो वेळ सकाळी 10 ते 9 वाजता. स्थळ अक्षरधारा सभागृह पुणे. ठीक आहे. तुमचा संपर्क पत्ता आहे, हे टाका तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक. बघा कशा पद्धतीची ही ॲड आहे किंवा जाहिरात आहे. ठीक आहे. ओके. पुढे जाऊ आपण. पुढं आहे बातमी लेखन. आता बातमी लेखनमध्ये तुम्हाला हा मागच्या वर्षी आलेला प्रश्न आहे. जनता गर्ल्स हायस्कूल येथे काय जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला? तर तुम्हाला स्टार्टिंगला काय करायचं आहे? तर या ठिकाणी ज्या पत्रकामध्ये तुम्ही बातमी देत आहे त्या पत्रकाचं इथं नाव लिहायचं आहे. त्यानंतर कशाची बातमी देत आहे त्याची हेडिंग चांगली मोठी टाकायची आहे. म्हणजेच गर्ल्स जनता हायस्कूल येथे जागतिक महिला दिन काय करण्यात आला? साजरा करण्यात आला. ठीक आहे. मग पुढं आता हे तुमची ॲक्च्युअल बातमी आहे. बातमी लिहिताना इथं तुमचा दिनांक आला पाहिजे आणि जिथली बातमी आहे, ज्या ठिकाणची बातमी आहे ते ठिकाण तुम्हाला इथं आणि त्याचं ठिकाण तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. आता व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा आणि ह्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे ते तुम्ही एकदा काळजीपूर्वक वाचा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की परीक्षेला बातमी लेखनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला इन्क्लूड करायच्या आहेत. मी जर वाचत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल. छोट्या व्हिडिओमध्ये आपल्याला जास्तीत जास्त माहिती घ्यायची. व्हिडिओ पॉज करा आणि एकदा बघून घ्या. ठीक आहे. बघा, बघितलं असेल तर आपण पुढे जाऊया. तर यात येतं आता पुढचा घटक म्हणजे वैचारिक लेखन. तुम्हाला फक्त 8 पैकी 4च टॉपिक कव्हर करायचे, म्हणजे 24 मार्क तुम्हाला पडत असतात. हा सुद्धा प्रश्न आहे की जो बोर्ड परीक्षेला आलेला आहे. काय प्रश्न? प्रदूषण समस्या यावर प्रदूषण समस्या व उपाय यावर तुमचे विचार व्यक्त करायचे. तुम्हाला काय करायचं आहे? वैचारिक लेखन लिहिताना पहिल्यांदा तुम्हाला टायटल द्यायचे, हेडिंग टाकायची आहे. काय? प्रदूषण समस्या व उपाय. त्यात तुम्हाला इंट्रोडक्टरी पॅराग्राफ लिहायचा आहे. हा आहे तुमचा इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. एवढा बघा काय काय आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमचं मेन बॉडी, दुसरा पॅराग्राफ आहे, त्याच्यात कारणे, उपाय, तिसऱ्या पॅराग्राफमध्ये उपाययोजना आणि सगळ्यात शेवटी तुमचं काय पॉझिटिव्ह एक समाजाला काय पॉझिटिव्ह नोटीस आहे किंवा नोटीस म्हणण्यापेक्षा मॅसेज आहे, संदेश आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे वैचारिक लेखन आहे. व्हिडिओ काय करा तुम्ही पॉज करत वाचत तुम्ही काय करा? कंप्लीट करा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं लिहायचं आणि काय लिहायचं. ठीक आहे. असं हळूहळू स्क्रोल करत जातोय मी. तुम्ही काय करा? व्हिडिओ पॉज करा आणि काय करा? हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नालंदा कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.